तेव्हा ते गुरु म्हणाले, की तुला आता कळलं का, की गुरुतत्व ही चेष्टा नाहीये. गुरुतत्व हा भडव्यांचा बाजार नाहीये. गुरुतत्व हा पिंजाऱ्यांचाही बाजार नाहीये. मग हे जर तुला कळत नसेल, तर तुला गुरुमंत्र मी का द्यावं? तेव्हा त्याचे कुठेतरी आतमध्ये काहीतरी कुठली तरी दरवाजे उघडले गेले आणि मग तो शरणागतीचा पूर्ण भाव झाल्यानंतर परत तो त्याच्या पहिल्या गुरूंच्या चरणापाशी कायमचा बसला. मग आता असे गुरु आहेत का जगतामध्ये? खरे गुरु असतील मंत्र देणारे, पण तो मंत्र दीक्षित आहे आणि त्याला आपण मंत्र द्यायचा नाही, हे जाणणारे असे गुरु सापडतील? बरं सापडले तरी ते त्या बाबतीत तुमच्या पुढ्यात येतील का? मुळातच अशा विद्या ज्यांना अवगत आहेत ती माणसं समाजापुढे येतच नाही. दुसरा एक प्रांत, की चला शुद्ध अध्यात्म आम्हाला नको आहे, मग आपण कोणाकडे जाणार? एका रात्रीत तख्ता पालट पाहिजे ना. अघोरी मांत्रिक, तंत्र मंत्र जारण विद्या, मुठ मारणं, करणी भानामती, स्मशान विद्या, प्रेतविद्या, पिशाच्य विद्या, कर्णपिशाच्य, या सगळ्या गोष्टींचं व्यक्तींना फार आकर्षण असतं, समाजाला फार आकर्षण असतं आणि तेवढीच भीती पण असते. तरी सुद्धा आपल्या काही ज्या क्षुद्र इच्छा आहेत तर त्या क्षुद्र इच्छा पूर्ण करण्यासाठी लोक ह्या अशा अघोरी मांत्रिकांकडे जातात. आता ही मंडळी काय करतात अघोरी मांत्रिक? तर ते पैशासाठी या उद्योग करतात सगळे. तुमच्याकडनं ते काय ते करून घ्यायचं असेल ते करून घेतात, तुमच्याकडनं पैसे घेतात. आणि ह्या विद्या जनरली कशासाठी वापरल्या जातात? तर दुसऱ्याचं वाईट करण्यासाठी. वास्तविक तिथे काली मातेची उपासना आहे, काळभैरवाची उपासना आहे, शिवाची उपासना आहे. आणि जसं दत्त आणि त्यांचे त्या संप्रदायाचे म्हणजे अघोरी संप्रदायाचे सर्वे सर्वा कोण आहे? तर भगवान दत्तगुरु आहे. शिवांनी त्यांना आज्ञा दिलेली आहे की तुम्ही हाही संप्रदाय सांभाळायचा. म्हणजेच काय, दत्तगुरूंनी जसं देवांना वरदान दिलेलं आहे तसंच ते सैतानाला सुद्धा दत्तगुरूंनी वरदान दिलेलं आहे. सैतानाचा अधिपती सुद्धा दत्तगुरू आहे. मग ह्या मंडळींना दत्तगुरूंची आणि शिवाची आराधना तर करावीच लागते, पण महाकाली आणि काळभैरवाची आराधना करायला लागते, स्मशान विद्या करायला लागते, सगळं करायला लागते. वास्तविक पाहता ह्या अशा विद्या प्राप्त करण्यामागे जी तपश्चर्या लागते ती अतिशय वाखाणण्याजोगी आहे. सर्वस्वाचं होम करावा लागतो तेव्हा कुठे त्या विद्येचे काही कण हातामध्ये येतात. तरी त्याच्यामध्ये सतत डोक्यावरती मृत्यूचं सावट असतं, कारण ह्या ज्या अघोरी विद्या आहेत, अघोरी शक्ती आहेत, ते केव्हा तरी तुमचा बळी घेणारच. मग त्यांना खुश करण्यासाठी जे जे काही करावं लागतं ते ही मंडळी करत असतात. ती साधना सुद्धा सोपी नाहीये. आज अशी अनेक मंडळी मला माहिती आहेत, माझ्या संपर्कात आहेत, माझे मित्र सुद्धा आहेत, माझे परिचित ही मंडळी आहेत. पण ते त्यांच्या परिघामध्ये खुश आहेत, मी माझ्या परिघात खुश आहे. आम्ही एकमेकांच्या वर्तुळांना छेदायला कधीही जात नाही. आमच्या आधी गप्पा मारण्या एवढे सुद्धा संबंध आहेत, पण ती त्यांच्या त्यांच्या मार्गामध्ये अग्रेसर आहेत. आम्हाला महाराजांशिवाय दुसरं विश्व ना. ते बाबांना आमच्या सलामही करतात, पण त्यांच्या सगळ्या निष्ठा त्या विद्येशी लावलेल्या असल्या कारणाने ते त्यांच्यामध्ये मशगूल आहेत. आणि मी स्वतःहून तुम्हाला सांगतो की ही माणसं सुद्धा अतिशय सज्जन आहेत. ती स्वतःहून कोणाचं वाईट करायला जात नाही. त्यांना तुमच्या सर्वसामान्यांच्या संसारी जगतामध्ये अजिबात रस नसतो. आणि तरी सुद्धा ही माणसं स्वतःला समाजासमोर पेश करण्यामध्ये नाखुश असतात. ते स्वतःला समाजासमोर आणत नाही. पण त्यातलीच काही मंडळी जेव्हा पैशासाठी ह्या विद्यांचा उपयोग कोणीतरी सांगितलं म्हणून दुसऱ्यावरती करतात, तेव्हा कुठेतरी गडबड निर्माण होते. पण शेवटी तेही म्हणतात की हा आमचा व्यवसाय आहे ना, व्यवसाय आहे त्यांचा. ही माणसं माझ्या ओळखीची आहेत, माझ्या माहितीची आहेत. पण मी तसं म्हटलं तसं तुम्हाला मित्रत्वाचं नातं कोणाशीही तुम्ही बाळगा, पण तुम्हाला त्याला आपल्या आयुष्यात किती स्थान द्यायचं आणि आपण त्याच्या आयुष्यात किती डोकवायचं याचं भान असलं तर पुरतं. मग कोणी कोणाला तापदायक होत नाही, कोणी कोणाच्या डोक्यावर बसत नाही. आणि मी कोणाशी मैत्री करावी, कोणाशी काय बोलावं ह्याचं पुरेपूर गणित हे महाराजांनी माझ्या पदरात टाकलेलं आहे. त्यामुळे त्याची झाडाझडती मला महाराजांना द्यावीच लागते.
आज तू याला भेटलास, परवा त्याला भेटलास, तो तुझा मित्र आहे, तो अमका आहे, स्नेही आहे, तो तुझ्याशी गप्पा मारतोय, पण त्याच्या विद्या त्या आहेत. असू देत ना. महाराजांना माहिती आहे ना त्याच्या विद्या काय आहेत. मग महाराजांनी ही माणसं माझ्या आयुष्यात का आणून ठेवले ते महाराज जाणे. त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. मूळ मुद्दा काय आहे, की हे पिंजारी आहेत, ते अघोरी संप्रदायामध्ये पण पिंजारी आहेत. पण त्या पिंजाऱ्यांना समाजासमोर येण्याची अजिबात इच्छा नसते. म्हणजेच काय, नकारात्मकतेने भरलेलं जग आहे, सकारात्मकतेने भरलेलं जग आहे. आपण काय निवडायचं, आपलं आपण ठरवायचं. आणि जेव्हा तुम्ही ह्या अघोरी विद्यांच्या मागे लागता, त्यांच्याकडनं काहीतरी प्राप्त करून घ्यायच्या प्रयत्नात असता, त्यावेळेला तुमचं अधःपतन ठरलेलं आहे, हे प्रत्येकाने लक्षात ठेवावं. तो मार्ग नव्हे, तो साधकांचा मार्ग आहे. त्या मार्गात जे अफाट घनघोर साधना करतात त्यांचा मार्ग आहे. तो निधड्या छातीच्या वीरांचा मार्ग आहे. मग असं जेव्हा म्हणतो आपण, तसं सर्वसामान्यामध्ये सुद्धा निधड्या छातीचे वीर असतात का? असतात. अध्यात्माच्या घनघोर अरण्यात शिरलेले वीर निधड्या छातीचे असतात. आणि माणसाला जेव्हा जिथे भय संपतं ना, तिथे माणसाची सगळ्या चित्तवृत्ती, सगळी अवधानं कशी एकवटून टक्क जागी असतात. त्याचं उदाहरण मी माझ्या स्वतःच्या आजोबांवरनं सांगू शकतो. माझ्या आईचे वडील होते, ते अतिशय निर्भय मनाचे होते. त्यांना कशाची भीतीच वाटत नसे. आणि त्यांना ह्या सगळ्या गोष्टींमधला जो खोलपणा आहे तो जाणवला होता. त्यामुळे त्याच्यामध्ये त्यांना इंटरेस्ट होता. कसा? तर समजा पूर्वीच्या काळी होतं बाबा, अजूनही असेल कदाचित, हल्ली दिसत नाही. पण दही भात वळून कुठेतरी तिठ्यावर टाकलेला असायचा. कुठेतरी वळचणीला तो वळून टाकलेला असायचा. आमचे आजोबा त्या दही भातामधला भात घेऊन त्याच्यावर दही घालून ओरपून खात असत. त्यांना काही कमी होतं का? तर काही कमी नव्हतं. पण त्यांना ते त्याच्यामध्ये इंटरेस्ट ओवाळून टाकलंयस ना, मग बघू दे ना, मला काय होतंय ते मला बघायचंय, तो ओवाळलेला दही भात खाल्ल्यावरती. ही त्यांची प्रवृत्ती होती. त्याच्यानंतर खेडेगावामध्ये सगळीकडे भयाण असं ते म्हणजे निर्जन काय खेडं आहे, त्याच्यामध्ये ते अंगण्यामध्ये रात्री खुशाल झोपत असत. त्यांना कशाची भीती वाटत नव्हती. एक दिवस ते अतिशय तंत्रविद्येमध्ये आणि तांत्रिक गोष्टींमध्ये अघोरी मांत्रिकाकडे गेले. आणि त्याचं ते काय ठाणं होतं, त्याच्या तिथे त्या धुनी विनी काय तो सगळा बाजार, तिथे समोर जाऊन बसले ठिया मारून. आणि त्याला असा असा हातावर हात देऊन म्हणतात, कर बघू तुझी विद्या माझ्यावर, मार मुठ, कर भानामती माझ्यावर, असं त्यांनी स्पष्ट त्या मांत्रिकाला सांगितलं. त्या मांत्रिकाने असं 2 क्षण त्यांना निहाळून बघितलं आणि ते म्हणाले, माफ करा. तो मांत्रिक म्हणाला, इतक्या प्रबळ मानसिकतेच्या माणसावर आमची विद्या चालत नाही. म्हणजे कमकुवत व्यक्तींच्या मनावरती जेवढा पटकन पगडा बसवता येतो, तसा तुमच्यावरती आम्हाला काही करता येणार नाही. तुम्ही तुमच्या घरी जा, असं त्यांनी त्या आजोबांना आमच्या सांगितलं. मग अशा प्रवृत्तीची पण माणसं आहेत की. म्हणजेच मला काय म्हणायचंय, कुणीतरी आहे तिथे ना, अंधाराच्या सावल्या यांना घाबरण्यापेक्षा आणि त्या भोंदूगिरीच्या मागे लागण्यापेक्षा आजकाल खूपच समाज जागृती झालेली आहे ना या सगळ्या बाबतीमध्ये. की मंत्रतंत्राच्या मागे लागू नका, साप चावला तर मंत्र घालू नका, अमकं करू नका. हे खरं आहे होते. माणसं मरतात ना, त्याच्यापेक्षा आधुनिक वैद्यकशास्त्राचा उपयोग करा. मग महाराज म्हणतात तसं, कुठल्याही पिंजाऱ्याच्या मागे लागू नका, कुठल्याही भडव्याकडे जाऊ नका. तुम्ही तुम्ही योग्य व्यक्तीकडे जा. भले तुम्ही आतून रंगा नाही तर नकार. हे त्यांचं जेव्हा सांगणं होतं महाराजांचं, त्याच्यात चूक काय होती? दुसरा भाग त्याच्यामध्ये, मी मानसशास्त्राचा विद्यार्थी आहे म्हणून मी तुम्हाला हे सांगतो, की आज समाजामध्ये जो मानसिक विकारांचा प्रादुर्भाव दिसून येतो किंवा प्राबल्य दिसून येतो, मनोरुग्णांची संख्या जी झपाट्याने वाढत चालली आहे समाजामध्ये, तर त्याचं मला एवढं विशेष काही वाटत नाही. का वाटत नाही? तर त्याच्या पाचपट दसपट आध्यात्मिक मनोरुग्णांची संख्या आजकाल समाजामध्ये फार झपाट्याने वाढत चाललेली आहे. आणि ते आध्यात्मिक मनोरुग्ण कसे असतात? तर मी तसं म्हटलं तसं सगळ्या दरबारातनं हजेरी लावणारे आध्यात्मिक मनोरुग्ण आहेत. त्यांना एकच एक पुरत नाही. म्हणजे पुरुषांच्या बाबतीत असं म्हटलं, आध्यात्मिक मनोरुग्ण आहे पुरुष, त्याला एकच एक बायको पुरत नाही. आणि आध्यात्मिक बाई म्हटलं, मनोरुग्ण बाई,
तिला एकच एक नवरा पुरत नाही. इथे प्रत्यक्ष नवरा बायको ह्या संकल्पना नाहीयेत. तिथे तुम्हाला कुठेही तुमची निष्ठा बसत नाही आणि म्हणून तुम्ही त्या प्रत्येक मॉलमध्ये फिरताय. प्रत्येक मॉलमधल्या एसीची झुळूक तुम्हाला हवी आहे आणि मग हातात काही उरत नाही. एक ना धड भाराभर चिंध्या होतात आणि कुठेतरी काहीतरी मिळवल्याचं काहीतरी विचित्र समाधान स्वतःवर थोपवून घेतलं जातं आणि मग हा मंत्र नाही, तो मंत्र नाही, काहीच नाही. शेवटी हाती काही उरत नाही, धुपाटणं उरतं. तेलही जातं आणि तूपही जातं. मग अशी माणसं पुढच्या जन्मामध्ये जी काही गडगड उतरण घेऊन जातात स्वतःबरोबर कर्मभोगांची. हे कर्मभोग कसले आहेत? तुम्हीच तुमच्या हाती निर्माण केलेले आहेत. काहीतरी प्राप्त करून घ्यायचे कर्मभोग आहे. तुम्ही 100 डॉक्टर बदला, पण 100 गुरु करू नका. कारण त्याच्यातनं तुम्हाला काहीही मिळणार नाहीये. मग गुरु करावा कसा? तर पानी पिना छान के और गुरु करना जान के असं महाराजांनी म्हटलंय. तर तुम्ही गुरुची परीक्षा घ्या ना. तो भडवा काय तयारीचा आहे हे जर तुम्हाला कळत नसेल, तर तुम्ही त्याच्याकडे जाऊच नका. तुम्हाला सुद्धा तुम्ही भिता म्हणून त्याच्या पायाशी तुम्ही बसता. महाराज नेहमी म्हणतात गुरुची पण परीक्षा घेतली पाहिजे. गुरुला सुद्धा तावून सुलाखून पापडासारखा निखाऱ्यावर भाजून त्याला फुलवला पाहिजे आणि मगच त्याला स्वीकारला पाहिजे. पण ही मानसिकता आज कोणाकडे असते? सगळ्यांना काय वाटतं? जाऊ दे, मी त्याला शिव्या दिला ना, तर तो माझं काहीतरी वाटोळं करेल. मग तुला जर एवढा विश्वास आहे त्याच्यावरती, की त्याचं वाटोळं तो आपलं करणार आहे, त्याच्याकडे जातोच कशाला? हे करू नका कोणीही. आणि ह्या बाबतीमध्ये हा जो आध्यात्मिक मनोरुग्णांचा जो वर्ग वाढत चाललाय, त्याची चिंता आज ना उद्या समाजाला करावीच लागणार. समाजातल्या धुरंधर लोकांना या गोष्टीचं भान कधी ना कधीतरी येईल, की आपल्या भोवती आध्यात्मिक मनोरुग्णांची संख्या फार वाढत चाललेली आहे. आणि त्याचे काय पदर आहेत, त्याचे काय पैलू आहेत, हे सगळ्या समाजाला आज दिसायला लागलेले आहेत. आणि त्यामुळे झालंय कसं, की जो बाजार भरलेला आहे, त्या बाजारामध्ये प्रत्येक जण स्वतःला विकायला बघतोय. प्रत्येक जण स्वतःला कोणीतरी खरेदी करेल आपल्याला, या पद्धतीने वागतोय. तुम्ही बाजारात बसलेले आहात. तुम्ही स्वतः बाजार बसव्यासारखी स्वतःची किंमत करून घेता आहात. कशासाठी? काहीतरी भौतिक मिळवण्यासाठी. मग भौतिकचच मिळवायचं असेल तर स्वतःच्या कष्टाने साम्राज्य उभं करा. त्याच्यासाठी तुम्हाला बुवा बाबा यांची गरज काय पडते? काही गरजच नाहीये ना या सगळ्या लोकांची. त्याच्याही पलीकडे जाऊन मला असं थोडंसं सांगावसं वाटतं, की आध्यात्मिक क्षेत्रामध्ये बायकांनी जे काही अवडंबर माजवलेलं आहे, बायकांनी अवडंबर कसलं माजवलंय? अहो, बायका सगळीकडे अग्रेसर आहेत ह्या मार्गामध्ये. म्हणजे बुवा म्हणून नाही. गादीवर बसलेत म्हणून नाही, तर शिष्यगण म्हणून तुम्ही त्यामध्ये अग्रेसर आहात. अहो, तुम्ही नाचताय कोणाच्या तरी दरबारात, कोणाच्या तरी डोक्यावर काहीतरी घेऊन, कोणाचे फोटो आणि काहीतरी. अहो, तुम्हाला हे शोभतं काय सगळ्या गोष्टी? तो गाद्या-गिरद्या उभवणारा गुरु तुम्हाला काय काढून देणार आहे? असं कोणतं तुमचा भवसागर तुम्हाला तो पार करून देणार आहे म्हणून तुम्ही त्याच्या दरबारात जाऊन नाचताय? शोभतं का तुम्हाला हे? आणि दुसरी गोष्ट गुरुच्या बरोबर राहून गुरुचा संग लाभेल कसा ही पण एक विचित्र ओढ बायकांना लागलेली आहे. का? तुम्हाला तुमचा संसार नाहीये, तुमची पोरं-बाळं नाहीयेत, कोणी नाहीये का तुम्हाला? बरं तुमचा असा पूर्वीच्या काळी जसा छळ होत होता तसा छळ होतोय का? आज कायदा तुमच्या बाजूनी आहे. आज सगळी यंत्रणा तुमच्या बाजूनी आहे. तरी सुद्धा तुम्हाला ह्या बाबा-बुवांच्या दरबारात नाचायचं असतं. कशासाठी? आज बाबा-बुवांच्या भोवती तुम्हाला बायकांचा गराडा जास्ती सापडतो का? पुरुष एवढे नसतात, पण बायका का असतात? कशासाठी तुम्हाला तो बुवा लागतो? त्याच्याकडनं तुम्हाला काय मिळणार आहे? पण हे जर आपण बोलायला गेलो, तर आपल्यावरतीच बोटं दाखवणारी अनंत मंडळी सापडते. हे असं बोललं, खरं बोललं, की माणसाला राग येतो, तसा तो बायकांना राग येतो. तुम्हाला काय कमी आहे म्हणून तुम्ही त्यांच्या दरबारात जाता? तुम्हाला तुमच्या घरादारांनी, तुमच्या घराण्यानी, तुमच्या सासरच्या घराण्यांनी, माहेरच्या घराण्यांनी काही दिलेलं नाहीये तुम्हाला. तुमच्याकडे कसली कमतरता आहे का? तुम्हाला मुलगी आहेत, सगळं आहे. तुमच्या वंशाला वारस आहे. तुमच्याकडे दागदागिने, चालू-शेल आहेत, सगळं वाटेल ते आहे. सुख आहे, सगळं आहे. हाताशी नोकर-चाकर आहेत, तरी सुद्धा तुम्हाला बाबा-बुवा लागतो. का? तर समाजामध्ये सांगायला, मी त्यांची शिष्य आहे. आम्ही त्यांचा अनुग्रह घेतलेला आहे. कशासाठी?
आणि तो बाबा बुवा जेव्हा एकांतात तुम्हाला बोलून तुमच्याशी नको ते चाळे करतो, तेव्हा तुम्ही बाहेर बोंबलत फिरता की हा भोंदू आहे, हा लंपट आहे. मग तो जो लंपट आहे, तुम्हाला बायकांना एक सिक्स सेन्स दिलेला आहे असं बायकाच म्हणतात ना, मग तुम्हाला तो कळत नाही? तुम्हाला कोणाची दृष्टी कशी आहे ती कळत नाही का? अरे आमच्यासारख्या पुरुषांना कळते कोणाची दृष्टी कशी आहे ती. पुरुषाला पण सिक्स सेन्स दिलेला असतो, बाईला दिलाय अशातला भाग नाही. पण पुरुष तो वापरत नाहीत, कारण पुरुष प्रधान संस्कृती आहे म्हणून. बायका तो वापरतात म्हणून त्यांना ते कळतं कोणाची नजर कशी आहे. पण त्याच्यासाठी कोणाला तरी आयुष्यातनं उठवण्यासाठी तुम्ही कायद्याचा आधार घेऊ नका. पण कोणाच्या भूलथापांना बळी सुद्धा पडू नका. आपापली साधना आपापल्या घरामध्ये करावी. कुठल्या तरी अवतारी पुरुषांकडनं घेतलेली साधना करावी. महाराजांचा मंत्र घ्यावा, साईंचा मंत्र घ्यावा, गजाननांचा मंत्र घ्यावा, कोणाचाही मंत्र घ्या. तुमच्या घरामध्ये तुम्ही साधना करा. सामूहिक साधनेला तुम्हाला जायची काही गरज नाही. नको त्या सेवा तुम्ही स्वीकारूच नका. जो पायचेप म्हणणारा गुरु असतो, जो तुमच्या पाठीवरनं अगदी 4-4 वेळा बाईच्या पाठीवरनं हात फिरवणारा गुरु असतो, तो गुरु नसतो. त्याला दुसरं काहीतरी तुझ्याकडनं हवं असतं आणि ते तुला कळत नाही. गुरुचा संग करण्याची सुद्धा अनेक बायकांची इच्छा असते. अरे का? हे कुठल्या विकृतीचं लक्षण आहे? मग हे जेव्हा आपल्याला समाजामध्ये दिसतं ना, तेव्हा त्या भडव्यांबरोबर मग ह्या अशा मंडळींना काय शिव्या द्याव्यात? महाराजांनी आज त्यांना काय शिव्या दिल्या असत्या? महाराजांनी या सगळ्याचा तिरस्कार केलेला आहे. महाराजांनी या सगळ्यांवरती अतिशय प्रखर वाकताडण केलेलं आहे. अतिशय शिव्यांची लाखोली वाहिलेली. महाराजांना हे काही ते देहात असताना सुद्धा पसंत नव्हतं. त्यांनी अशी अनेक साम्राज्य उद्ध्वस्त केलेत. अनेकांच्या गाद्या लाथेंनी तुडवलेल्या आहेत महाराजांनी. अनेकांचे तथाकथित अधिकार महाराजांनी मातीमोल केलेले आहेत ते देहात असताना सुद्धा. आणि आजही महाराज म्हणतात जेव्हा की हम गया नहीं जिंदा है. मग त्यावेळेला काय? मग ज्या वेळेला ते स्वतः जिंदा आहेत असं म्हणतात, तर त्यांना हा सगळा व्यापार दिसत नाही का? मग तुम्ही म्हणाल का हो? तुमच्या महाराजांना हा व्यापार थांबवता येत नाही का? महाराजांना थांबवता येतो, पण तुम्ही ऐकता कुठे? तुम्हाला ऐकण्याचे कान असून तुम्हाला महाराजांचे शब्द ऐकूच येत नाही. त्यांचा बोध काय आहे तो तुम्हाला समजतच नाही, म्हणून हे सगळं चालतं. मग रंग जाने रंग 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 जाने रंगारीन भडवा क्या जाने पिंजारी हे जेव्हा महाराज म्हणतात, तेव्हा तुम्ही महाराजांना बोलू नका. महाराज तुमचे आम्हाला बोलतात, हे वचन सांगतात. का सांगतात? त्याच्या मागचं हे सगळं एवढं सगळं चर्वित चरण आहे. त्याचा तुम्ही कधी अभ्यास केलात का? आपापल्या घरात बायकांनी साधना करावी, आपल्या खोलीत साधना करावी. ते झालं की आपली काही आपल्या घरापुरती जी काही कृत्य आहे ती करावीत. आपण नोकरी धंदा करत असू तर तिथे ते करावं सगळं. तिथे प्रामाणिकपणे व्यवहार करावा. तुम्हाला काय करायचंय गुरु? तुम्हाला म्हणजे बायकांनाच मी म्हणत नाही, पुरुषांनाही म्हणतोय. काय करायचंय तुम्हाला हा असा गुरु? जो तुम्हाला अक्षयी लुबाडायला बसलाय. जो सेवा मागतो तो गुरु नाही, जो पैसा मागतो तो गुरु नाही. जो पंचतारांकित सुविधा मागतो तो गुरु नाही. जो विमानाचं फर्स्ट क्लासचं तिकीट मागतो तुमच्याकडे तो गुरु नाही. जो सत्संगाचे 50,000-50,000 रुपये घेतो तो गुरु नाही. तो गुरुदक्षिणेला, गुरुपौर्णिमेला जो गुरुदक्षिणा घ्यायला बसतो तो गुरु नाही. गुरुपौर्णिमेचे दरबार बघितले तर झीट येईल प्रत्येकाला. जाऊन बघा काय चालतं ते. मग ह्या घडव्यांच्या बाजारात तुम्ही जायचं का नाही? हा रोकडा सवाल महाराजांनी तुम्हाला विचारलेला आहे. तुम्ही महाराजांना उत्तर द्या. आणि ते उत्तर तुमच्याकडे मागणार. तुम्ही द्या अगर नका देऊ. ते तुमच्या डोक्यावर बसून तुमच्याकडनं ते उत्तर मागणार. आज नाही, पुढच्या जन्मात मागणार. कारण तुमचं कर्मभोगाचं गाठोडच तुम्ही एवढं जमा करताय. काहीतरी मिळवायचंय या नादापोटी. आणि ते जेव्हा तुम्ही कर्मभोगाचं गाठोडं जेव्हा जेवढं फुगवाल, तेवढं महाराज म्हणतील मी ते पुढच्या जन्माला ढकलून देणार. प्रत्येक जण मुक्त होणार नाही हे आपण नेहमीच म्हणतोय. पण निदान कुठले तरी विचित्र कर्मभोग तर स्वतःला पिंजून घेऊ नका. तुम्हीच पिंजारी होऊ नका कुठल्या बाबतीमध्ये. अलर्ट राहा. प्रसंगी सदा सावधान असावे. समर्थ रामदासांसारखा सायकियाट्रिस्ट जन्माला आला नाही दुसरा कोणी आणि येणार पण नाही.
तो पहिला आणि शेवटचा सायकियाट्रिस्ट आहे या जगतातला, समर्थ रामदास स्वामी. कोणी कितीही डिंग मारावी मानसोपचार तज्ञ, मी किती डिंग मारावी मानसशास्त्राचा विद्यार्थी, काही आम्हाला किंमत नाही. त्यांच्यासारखा सायकियाट्रिस्ट, त्यांच्यासारखा मानसोपचार तज्ञ कधीही जन्माला येणार नाही याच्या पुढे. तो एकमेव आहे. मग तुम्हाला तुमचं मन सक्षम करायचं असेल, ह्या दरबारातनं फिरायचं नसेल, तर दासबोधाचं वाचन करा, मनाच्या श्लोकांचं पठण करा, चिंतन करा, मनन करा. एकेका श्लोकामध्ये काय काय सांगितलेलं आहे, साध्या मनावरती बोललेलं आहे तेवढे, ते बाजूलाच राहिलं. आणि आपण कुठल्या सत्संगाला जाऊन बसतो, काय स्वतःला किती तऱ्हेने विकतो या आपल्या बाजारामध्ये, या सगळ्या गुरूंच्या बाजारामध्ये, याचा तुम्हाला काही प्रश्न पडत नाही का कधी? ह्याचा विचार केला तर तुम्हाला हे महाराजांचं विधान काय आहे, वचन काय आहे, हे कळेल. हे तिसरं वचन आज आपण विचारात घेतलं. मी जरा जास्तीच बोललो असं मला आताही वाटतंय, पण ते कधीतरी उत्स्फूर्तपणे बोललं जातं. ते महाराजांचं बोलणं आहे असं आपण समजूया. मला तुमच्या वैयक्तिक कुठल्याही निर्णयांची, कुठल्याही गोष्टींची मला काही घेणं देणं नाही. तो तुमचा प्रश्न आहे. तुमच्या प्रायव्हेट लाईफ मध्ये तुम्ही कसं जगावं, त्या प्रायव्हेट लाईफ मध्ये डोकावण्याचा मला काही एक अधिकार नाही, आणि मी डोकवत पण नाही, मला इंटरेस्ट पण नाही. पण आज आपल्या भोवती जे काय जाळं विणलं जाते, त्या जाळ्यामध्ये आपण अडकणार का, आणि तिथे तडफड तडफड करून शेवटी मरणार का माशांसारखं, हे तुम्ही लक्षात घ्या. मग हे महाराजांचं हे वचन जे आहे ना, ते अतिशय महत्वाचं आहे. ते प्रत्येकाने जर लक्षात ठेवलं तर आपली पावलं त्या पद्धतीनेच पडतील. आपण चुकीच्या मार्गावर कधीच जाणार नाही. आपण आध्यात्मिक मनोरुग्ण कधीही बनणार नाही, हे निश्चित समजत. अरे धनकवडीला मी एक आत्मकला ठेवली असं महाराज म्हणतात. त्या आत्मकलेची सुद्धा महती एवढी आहे की ती आज जगाला व्यापून उरलेली आहे, पृथ्वी तलाला. मग तिथे जाऊन तुम्ही सांगा ना त्यांना की हा माझ्यातला जो आध्यात्मिक मनोरुग्णपणा आहे, जो मी स्वतःहून माझ्यावर थोपवून घेतलाय, स्वीकारलेला आहे, तो नाहीसा करा म्हणून. अहो महाराज माऊली आहे, ते सगळं ऐकतील तुमचं. ते म्हणतील बाबा तू योग्य प्रश्न घेऊन माझ्याकडे आलायस, योग्य मागणं घेऊन माझ्याकडे आलायस, मी तुला याच्यातनं मुक्त कर. विरक्त होणं एका रात्री जमत नाही, आसक्ती सुटणं एका रात्री जमत जमत नाही. तो वर्षानुवर्षाचा अभ्यास असतो. नामजप एका रात्रीमध्ये मनामध्ये ठसत नाही, त्याच्यासाठी 10-15 वर्ष जावी लागतात. तेव्हा कुठे तो आपोआप स्फुरत जातो नामजप. हे जर एवढं सत्य आहे, तर आपल्याला चटमग निपट ब्याह करून देणारे हे सगळे गोंधू भडवे कशासाठी पाहिजे? तुम्ही विचार करा. तेवढा डोळसपणा, तेवढी अक्कल, तेवढी बुद्धिमत्ता महाराजांनी आम्हाला प्रत्येकाला प्रदान केलेली आहे. त्याचा वापर कधीतरी करायची वेळ येतेच की नाही, मग ती वेळ लवकर आणा आणि मगच या जाळ्यातनं सुटायचं कसं याचा विचार करा. जय शंकर. जय